नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही YouTubeवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. मध्ये नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या वेळेस तिन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा केली होती की तातडीने यावर आम्ही निर्णय किंवा चर्चा करणार आहोत. तशी काही फारशी काल चर्चा झाली दिसत नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिन होता, त्याचवर काही दिल्लीत होते, काही पक्षाच्या नेत्यांचे बैठका होत्या, त्यावर चर्चा झाली नाही असं दिसतं आहे. त्यावर तुमचं काय म्हणणं? आता इकडे आमरण उपोषण कठोर चालू आहे. बैठका घेऊ, निर्णय काढू, दाटोमोठी गाडीगुडी लाईत असतील मराठा, बोलून काटाकाटाचं काम करत असते ना. एका दिवसाचा अंदाज दिसतोय. मग म्हणायचं आम्ही तातडीनं मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरण उपोषण सुरू आहे. तातडीनं मार्ग काढतो म्हणायचं, 5-5 दिवस होऊ द्यायचे. याला डावसुद्धा असू शकतो असं वाटतं, अशी वाटते अंदाज आहे. कोणाला जर मराठीची माया असते 4-4 दिवस बुद्धी नसते. छगन भुजबळ असं म्हणाले की जे आरक्षण दिलं आहे ते टिकणारं आहे, विनाकारण वाद वाढू नये. तू नको सांगू मला, आम्हाला कळतं. मागच्या वेळेला दादा तुम्ही तर ते असंही म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही आणि तसं समजून पण नका. थोडं थांबा, कळण. एकीकडे सांगायचं की चर्चा करतोय, दुसरीकडे अशा पद्धतीनं भूमिका मांडायची, तर हे केवळ तुम्हाला खेळवण्याचं चालू आहे का वाटतं? दादा मागच्या वेळेला तुम्ही उपोषण केलं होतं, त्याला सुद्धा 4-5-6 दिवस झाले होते, मात्र सरकारनं कोणतीही दखल घेतली नव्हती. यंदाही यावेळेलाही तसा प्रकार घडू शकतो दिसतो अंदाज. दाखवते मराठी एकाच का दाखवते त्यांना नंतर. वैद्यकीय पथकाकडून कालपर्यंत तपासणी करण्यात आलेली होती. आता या क्षणाला तपासणी केल्यानंतर काही तज्ज्ञ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची तब्येत 4थ्या दिवशी ढासळत चालली आहे, त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील. हा, डॉक्टर म्हणले काहीतरी 80 BP काहीतरी म्हणले, मला नाही कळालं ते काय ते कमी झालं. उपचार घ्यावा लागते. चालेल, मी नाही घेणार. बरं, मागच्यासारखी तुमची भूमिका ठामच आहे की उपचार घेणार नाही? नाही घेणार. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आता मंत्रिपदाची वाटपही झाली, पण विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्व पक्ष लागले. कुठेतरी मराठा आरक्षणावर सरकार पुढे गंभीर दिसत नाही का? दादा वेगवेगळे आमदार जे आहेत ते आता हळूहळू पाठिंबा देण्याचे पत्र जे आहे ते देताना आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, येस, थँक्यू. घ्या काळजी तुम्ही. ठीक आहे, आवाज कमी होतो.